लगेचच आपण केक कापण्याच्या सुंदर वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। चला, माझा आवाज जर पाठीपर्यंत पोहोचत असेल तर आपल्याला विनंती आहे। हाय हॅलो, तुम्ही सगळे कसे आहात? मजेत आहात ना? तर मजेतच हवे। स्नेहा बेळगे ह्या मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावोस हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर चला, 5 ते 7 दिवस झाले तुमच्यापर्यंत काय ब्लॉग घेऊन येणं पॉसिबल नाही झालं। म्हटलं आज तो तुमच्या आज ब्लॉग बनवणार आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तसे तर शॉर्ट व्हिडिओ आहेत ना, मी रोज एक अपलोड करत असते। नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असते। तुम्ही माझ्या रेसिपी बघते की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि चला, आणि तुम्हाला एक सांगायचं पण आहे, तर तुमच्या ना मला खूप छान छान असे कमेंट येत आहेत, ते का वाचून पण खूप छान वाटतं। तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच माझ्यावरती राहू द्या। तर आज आहे शनिवार, तुम्हाला तर माहिती आहे शनिवार असल्यावर आपल्या मागे किती घाई असते कामाची। तर आता बाजार वगैरे पण निवडायचा आहे, फ्रीजमध्ये पण लावायचं आहे। आणि आज शनिवार म्हटलं ना, थोडंसं कामाला उशीर पण होतं, कारण की आपली साफसफाई पण असते शनिवारी, तुम्हाला तर माहितीच आहे। आणि सारांश पण फ्रेश झालाय। उठल्या उठल्या मला म्हणलं, मम्मा आज मला काय माहिती त्याला काय झालं, असं रोज फ्रेश व्हायला लवकर येत नाही, पण आज म्हणतो मम्मा मला फ्रेश कर। त्याला पण फ्रेश करून घेतलंय, नाश्ता पण केलाय त्याने। पप्पांसोबत गेल्या वाटतं आता बाहेर, त्याला पण आवाज देते, त्याला पण तुम्हाला मी दाखवते आपला लाडका सारांश। तर चला, आजची डेली रुटीन मी चालू करते। आणि तुम्हाला एक सांगायचं पण आहे, मी एक आहे ना इथे नारळाचं झाड लावले, ते तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने। खूप छान लावले आणि असं छान पण वाटतंय आणि छान पण उगलंय, ते तुम्हाला मी दाखवते। तर आज भाजी काय काय आणली आहे, वांगे, बटाटे, बीट आणलंय, गाजर, मेथीची भाजी, शेपूची भाजी, कोथिंबीर, मटकी, चणे, अद्रक, लिंबू, शेवग्याची शेंगा, आळूचे पानं। तर बीट आणि गाजरचा ना मी दुपारी ज्यूस करणार आहे। भाजीपाला आलाय घरी आता। सारं सगळ्यांना हाय कर, इकडे बघून बोल हाय। काय खातोय तू? सारांश खातोय शेव, है ना सारांश? मेथीची भाजी निवडून घेतली आहे, शेपूची भाजी आणि कोथिंबीर, लसूण पण थोडासा भाजींसाठी निवडून घेतलाय। चला, तर आज आपण आहे ना लसूणी मेथी करणार आहोत। तर खूप छान भाजी लागते, ही तुम्ही पण करू शकता, खूप टेस्टी लागते। आज बाजार होता त्याच्यामुळे तर केली आहे मी आज। तर एकदम सिंपल आहे, कढईमध्ये तेल टाकायचं, लसणाच्या उभ्या पाकळ्या टाकायच्या आणि मेथी टाकायची, ती हालून वगैरे घ्यायची, ती परत काढून घ्यायची एका डिशमध्ये। त्याच्यानंतर वाटणामध्ये आपण शेंगदाणे 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे, ते वाटून घ्यायचं। तुम्ही बघू शकता मेथीची भाजी अशी झाली आपली। त्याच्यानंतर परत वाटल्यानंतर कढईमध्ये ना जिरे टाकायचे, जिरे थोडेसे लाल होऊन द्यायचे। माझं तेल तापलं नव्हतं म्हणून जिरे काय लाल झाले नाही। एक छोटासा टोमॅटो, एक छोटासा कांदा आणि 10 ते 15 पाकळ्या घेऊन त्याला कापायच्या लसणाच्या। तुम्ही बघू शकता असं गुलाबी रंगावर आपल्याला कांदा शिजवून द्यायचा। त्याच्यानंतर 2-3 मिरच्या टाकायच्यात कापून लाल, त्याने खूप छान टेस्ट येते। नंतर आपण टोमॅटो टाकले, टोमॅटो बघू शकता असे थोडं वाफलून घ्यायचे, मग भाजीमध्ये ना छान लागतात खायला। त्याची एकदम बारीक बारीक होऊन दिले ना पेस्ट, मग छान लागते अशी खायला भाजी ती। त्याच्यानंतर वाटण वाटलेलं आहे ना, ते आपण टाकणार आहोत त्याच्यात। वाटण टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलंय वाटणाला। त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यात पाणी टाकायचं, पाणी टाकल्यानंतर आपण भाजी टाकली आहे। तुम्ही बघू शकता किती हिरवीगार आणि छान भाजी वाटते ना, ही बघूनच किती छान वाटते, खायला तर किती टेस्ट येत असेल हिची। तर शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी व्हिडिओ अपलोड केला, तुम्ही नक्की जाऊन शॉर्ट व्हिडिओ पण बघत जा, तुम्हाला समजेलच मी अपलोड केलेला व्हिडिओ। तुम्ही वाफलून ठेवली आहे मी, तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे भाजी। तर आता आज आहे ना मी लसूणी मेथी केली होती, मागे पण मी एकदा केली होती, टेस्टी झाली होती। तेव्हा काय मी व्हिडिओ वगैरे करत नव्हती, पण असंच बघितली आणि केली, एवढी टेस्टी झाली होती। तर आज म्हटलं आज आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकायला पण आज फ्रेश मेथीची भाजी आणली होती ना, त्याच्यामुळे मग केली, खूप छान लागली। आताच आम्ही जेवलो वगैरे
आणि किचन पण वगैरे साफ करून घेतलं आणि थोडेसे फॅन वगैरे पण पुसायचे होते, ते पण आज करून घेतलं. आज त्याचा काही शूट घेतला नाही. तुम्हाला असं वाटेल की कितीही साफसफाई करते त्याच्यामुळे. तर झालं आता सगळं काम वगैरे झालं आहे घरातलं. फरशी वगैरे पण पुसून झाली आहे. सारांश आहे आपला खेळतोय आता. आणि आज एक आहे ना पार्सल येणार होतं, ते पण आलं आहे. पार्सलमध्ये काय आहे ना हे तुम्हाला मी दाखवते, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. इथे पण एक नारळाचं झाड आहे. हे तर खूप मोठं झालं आहे, याला 3 वर्ष तर कंप्लीट होऊन गेले. हे पण छान असं आलेलं आहे. आणि मागे पण तुम्ही बघितलं ना तिथे पण लावलं आहे. तर आता झाडं बघा ना कशी सुकून गेल्यासारखे झालेत ना. उन्हाळ्यामध्ये असंच होतं. नारळाचं झाड पण खूप उंच होत चाललं आहे आता. तर ते दुसरं नारळाचं झाड आहे ना आम्ही तिथे लावलं होतं, मग तिथून काढलं आणि आता मागे लावलं आहे. ते पण छान आलं आहे आता. सारांश बाहेर गेला होता खेळायला, त्याला मी आता घरी घेऊन चालली आहे. खूप मस्ती करतोय हो ना सारांश. सारांश घरी घेऊन चालले, बाहेर खेळत होता. त्याला आता झोपी वगैरे पण लावायचं आहे, ते पण लावून घेते. जेवण वगैरे केलंय त्यांनी. सारांश सारांश इकडे बघ. हाय बोल सगळ्यांना, बोल. मूड नाही आमचा हो ना, झोप आली आता आम्हाला. व्हिडिओमध्ये बघायचं नाही बोलतोय, व्हिडिओमध्ये नाही बघायचं आम्हाला, तसं लपतोय. तर मी तुम्हाला बोलली होती ना सकाळी एक पार्सल येणार होतं, तर ते फायनली आता आले. तर हे कोणी पाठवलं काय हे तर तुम्हाला पुढे समजेलच. हे काय आम्ही घेतलेलं नाही, पार्सल आलं आहे ते मला. तर पार्सलमध्ये काय आहे तुम्हाला सांगते. तर स्टँड आहे हा. काय व्हायचं ना की व्हिडिओ शूट करण्यासाठी आहे ना, मग सारांचे पप्पांनी फोन धरायचा, मग त्यांचा पण टाईमपास व्हायचा, माझा पण व्हायचा. मग त्यांच्या हातली कामं ते सोडायचे, मग व्हिडिओ शूट करण्यासाठी यायचे. मग त्याच्यापेक्षा त्यांनाही डिस्टर्ब नको आणि मला पण असं लवकर माझं पण काम असं लवकर आपटे रेसिपीसाठी. तर तुम्हाला माहितीच आहे रोज मी अपलोड करत असते रेसिपीज, त्याच्यासाठी पण मला स्टँड लागतच होता. तर हा स्टँड आहे ना मला माझ्या भावाने पाठवला आहे. तर कसं असतं माहिती आहे का, आपल्या पाठीमागे आहे ना सपोर्ट असला ना कोणाचा ना कोणाचा, आपण ते काम म्हणतात ना अचीव करू शकतो. तसंच काहीतरी तसं माझ्या फॅमिलीमध्ये ना माहेर आणि सासर हे दोन्हीकडे आहे ना, दोन्हीकडे पण मला छान रिस्पॉन्स आहे. दोन्हीकडे पण तू कर आम्ही आहेत असं त्यांचं असतं. तर माझ्या भावांचा पण मला सपोर्ट आहे, मिस्टरांचा पण सपोर्ट आहे, सगळ्यांचाच आहे, असं नाही की त्यांचाच आहे. तर ते बोलतात तू कर, तुला कसं पाहिजे कर, चांगलं कर, आम्ही आहेत तुझ्या पाठी. तर असंच आहे. तर त्यासाठी ना मला माझ्या भावाने स्टँड पाठवला आहे. तर त्याला मी थँक्यू बोलेल व्हिडिओमधूनच. तर आता तुम्ही बघू शकता हा स्टँड असा आहे ना, तर मोठा पण होतो आपल्याला जसा पाहिजे तसा आहे. तर शॉर्ट व्हिडिओसाठी आहे ना, तर मी याला मोठा काही करत नाही, लॉंग व्हिडिओसाठीच करत असते. घरातली जी काही कामं असतात ना आपली त्याच्यासाठी. मग एकदा व्हिडिओ चालू केला ना, मग एकदा व्हिडिओ चालू केला ना, मग आपली कामं पण होऊन जातात सगळी. मग ते एक मोबाईल हातात पकडण्यापेक्षा ना हे चांगलंच झालं आता स्टँड घेतलं आहे. तर पार्सलमध्ये हेच स्टँड येणार होतं. तुम्ही बघू शकता सारांचे बाप्पा त्याची ओपनिंग करतात. तर हे ना स्टँड आहे ना, आपण उभा पण मोबाईल ठेवू शकतो, आडवा पण ठेवू शकतो, ते आपल्यावर आहे. आपल्याला जसं पाहिजे तसं आपण करू शकतो ते. तर असं ओपन सगळं करून दाखवलं आहे मी तुम्हाला. तर आता उभा मोबाईल ठेवण्यासाठी स्टँडला हे आडवं करावं लागतं. तर तुम्ही बघू शकता हे सारांचे पप्पा करत आहेत. नंतर परत ते काढून आडवं पण आपण करू शकतो, आपल्याला जसं पाहिजे तसं करू शकतो आपण. तर हे चाललं आहे सारांच्या पप्पाचं काम. तर सारांच्या पप्पांची खूप मला मदत होते. तर ते पण मला खूप सारी अशी हेल्प पण करत असतात व्हिडिओ काढण्यामध्ये. तर त्यांचा पण सपोर्ट मला फार आहे. ते म्हणतात आणि सपोर्ट केलाच पाहिजे, घरच्यांनी नाही तर मग कोण सपोर्ट करणार. तर त्यांचं तसं काही नाही आहे. मी बोलली त्यांना मला व्हिडिओ काढायचे, ते मला नो हा काहीच नाही बोलले, कर तुला पाहिजे ना तू कर. तर मी तसे तुम्हाला माहिती आहे ना मी व्हिडिओ अपलोड पण करत असते. तर रोज एक व्लॉग तर नाही शक्य होत माझ्याकडून टाकणं, पण रेसिपीज ना मी रोज एक टाकत असते. तुम्ही बघू शकता हे अप अँड डाऊन असं खाली पण होतं वर पण होतं. आपल्याला जसा फोन पाहिजे ना आपण तसं त्याला लावू शकतो. ते वर खाली असं दोन्ही पण होतं. तर छान आहे, मस्त स्टँड आला आहे आज घरी. तर आपण आता रेसिपी पण करणार आहोत स्टँडमधूनच. तर हे ब्लॉग मी तुमच्यापर्यंत पोचवेल आज. तर तुम्ही बघू शकता असा मी फुल घेतला स्टँडचा व्हिडिओ. तर छान होता हा स्टँड, मस्त होता. पाहिलं ना आता पार्सल काय आलंय. तर प्रॉब्लेम काय व्हायचा की मग एकाने फोन हातात धरायचा,
मग एकाने शूट करायचं, मग ते जे बिझी जर असलं तर मग ते हातातलं काम सोडून मग शूट करायचं. त्यापेक्षा मग स्टँडच ऑर्डर केला आणि आता स्वतःच करू शकते, स्वतःच फोन करू, स्वतःच सगळं करू शकते. आता कोणाची हेल्पची पण गरज लागणार नाही आता. तर छान होता, क्वालिटी पण छान आहे त्याची, मला पण आवडलं, छान होतं एकदम. तर आता दुपारची वेळ झाली, सगळे कामं वगैरे पण झाले. पार्सल आलेलं ते पण एक रिसीव केलं. त्याच्यानंतर बोलली ज्यूस करूया, कारण की शनिवारच्या बाजारात हे घेतलं होतं ना, गाजर आणि बीट. म्हटलं ज्यूस तरी करूया, कारण की हिमोग्लोबिन माझ्यात खूपच कमी आहे, त्याच्यामुळे मी घेत असते असं ज्यूस करून. आणि तसं ना म्हटलं आपल्या ना हफ्त्यातून एकदा दोनदा तर हा ज्यूस केलाच पाहिजे. तुम्ही पण करा, तुम्ही पण म्हणजे ज्यूस पीत जा, चांगला असतो, आपल्या शरीरासाठी पण चांगला असतो, आपल्या हेल्थसाठी पण चांगला असतो. तुम्ही पण घेत जा. तुमच्या घरी जर कोणी लहान बाळ असेल त्यांना पण देत जा. तसं तर आपल्या घरात लहान बाळ तुम्हाला तर माहितीच आहे, सारांश आहे, पण आपला काय सारांश मला वाटत नाही घेणार आहे. पण थोडीशी जबरदस्ती वगैरे करून नादी वगैरे लावून लहान मुलांना पण दिलं पाहिजे, त्यांच्यासाठी पण खूप छान असतं. रक्ताची वगैरे पण छान अशी वाढ होते. त्याच्यानंतर मी एक गाजर घेतले आणि एक बीट घेतले. त्याच्यानंतर आपण असे साल काढून त्याचं बारीक चिरून वगैरे घेणार आहोत. तर अशी त्याची छोटीशी पेस्ट करून ते ज्यूस आपण करून घेऊयात. तर घेतलाच पाहिजे, सगळ्यांनी घेतला, लहानापासून मोठ्यांपर्यंत घेतला पाहिजे, सगळ्यांनी म्हणजे घेतलाच पाहिजे, कारण की छान असतं हा ज्यूस पिल्याने. तुम्ही बघू शकता मी साल्टे वगैरे सगळे काढून घेतलेत ह्याचे आणि मिक्सरमध्ये आम्ही वाटून घेतलं आहे. तर चाळणीमध्ये ना आपण ह्याचं गाळण काढून घेऊयात आणि चाळून घेऊयात. त्याच्यानंतर आपण ग्लासात ओतून ते पिणार आहोत. तर चाळणीने आपण काय करायचं, हे थोडंसं वाटण आहे ना ते म्हणजे ज्यूस केलेला आपण थोडंसं हे करून घ्यायचं, कारण की आहे ना मध्ये खाली ज्यूस वगैरे पडन, नंतर ते हे आपण टाकूनच देणार आहोत, थोडी आपण घेणार आहोत. नंतर एक ग्लासमध्ये मी ज्यूस वतला, तुम्ही बघू शकता किती रेड रंग, लाल असा रंग आला आहे, छान असं रंग पण आला आहे त्याला. मी आता ज्यूस पण पिऊन घेते, बघते कसं झालं. मस्त आता किती वाजले, 2 वाजले आणि छान असं ज्यूस केला. तर उन्हाळ्यात पिलंच पाहिजे ज्यूस, लहान मुलांसाठी पण चांगलं आहे, तुम्ही लहान मुलांसाठी पण देऊ शकता. मी बघते कसं वाटतंय ते, कसं टेस्ट आहे वगैरे. छान झालं आहे, मस्त आहे. तर छान झालं, आता पिती मी. सारांच्या पप्पांसाठी पण ठेवला, काय माहिती ते पितीन का नाही आता, त्यांना आवडतोय की नाही, पण मला तर आवडतो म्हणून मी घेतला. तशी तर मी मम्मीकडे गेली ना, मी बीट आणि गाजराचा ज्यूस पण पित असते, किंवा इकडं पण भेटलं तरी पण पितच असते, मला आवडतं म्हणून. तर चांगलं पण असतं आणि रक्ताची पण आपली वाढ होते. ज्याला हिमोग्लोबिन कमी आहे त्याच्यासाठी पण चांगले. मला तर हिमोग्लोबिनचा खूप प्रॉब्लेम आहे पहिल्यापासूनच, त्याच्यामुळे तर मी पहिल्यापासूनच मला सवय पण आहे आणि मी घेते पण. तर आता 5:30 वाजले, चहा वगैरे पण केला आहे, चहाच घेणार आहे आता. सारांशला पण दूध वगैरे पाजलं आहे. तर थोडंसं अंगण वगैरे पण झाडायचं होतं, ते पण छान असं झाडून घेतलं आहे. आता नारळाचं झाड तिकडे होते ना, तर आता इथं तो किचनमधून खूप असं एकदम छान असं व्ह्यू वाटतो, असं सारखं असं वाटतं नाही का, नारळ बघूया बघूया असंच होत असतं. तर आवरायचे पण, आता देवपूजा पण करायची आहे आणि सारांशला थोडंसं खेळायला पण घेऊन जाते बाहेर. तिथून आल्याच्या नंतर थोडंसं आवरते आणि आम्हाला आज बाहेर जायचं आहे. बाहेर कुठे जायचं हे तुम्हाला मी व्हिडिओ बघितला ना, मी तुम्हाला समजेलच मी कुठे आज बाहेर जाणार आहे. तर चला व्हिडिओ बघत राहा, स्किप न करता. तर आवरत्या, थोडेसे छोटे मोठे कामं पण असतात संध्याकाळच्या वेळेस, घाई पण असते, देवपूजा पण करायची असते, ती पण थोडं सगळं आवरून वगैरे घेतलं ना मग देवपूजा पण करायची आहे. जाते मग सारांशला खेळायला थोडंसं घेऊन आणि मग तिथून आल्याच्या नंतर साडी वगैरे पण वेअर करायची आहे. सारांशला पण न्यू ड्रेस घालायचा आहे. तर चला मी कुठे जाणार आहे बाहेर हे तुम्हाला समजेलच, तर व्हिडिओ बघत राहा.
तर आता देवपूजा पण करून घेतली आहे. संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळी आपण जेव्हा देवपूजा करतो ना तेव्हा घरात थोडंसं असं वेगळंच छान वातावरण वाटतं, असं पॉझिटिव्हिटीचं वातावरण घरात आपलं निर्माण होतं. तर जेव्हा आपण देवाची पूजा केली त्याच्या अगोदरचं वातावरण त्याच्यानंतरचं किती छान वाटतं ना, त्याच्यानंतरचं तसंच काहीतरी. तर अगरबत्तीचं स्मेल वगैरे किती छान येतो. तर आता देवपूजा वगैरे केली, तुम्ही तर पाहिलीच माझी देवपूजा. तर आता सारांशला टेरेसवर घेऊन जाते, थोडंफार त्याला खेळायचं आहे, त्यालाही घेऊन जाते. आता लाडका सारांश आज आपल्याला पोयम बोलून दाखवणार आहे. जॉनी जॉनी येस पप्पा, ईटिंग शुगर, टेलिंग लाईज, ओपन युअर माउथ. हा हा हा, हाय कर सगळ्यांना. हाय हाय. सारांशी आता मस्ती चालली आहे. ए फॉर बी फॉर बॉल, सी फॉर डी फॉर. बघितलं ना, 2.5 वर्षाचं पण नाही, आणखीन होणार आहे. किती छान पोयम वगैरे ABCD 1 to 10 पण बोलतो. छान वाटतं असं बोलल्यावर. तर त्याला असं वर घेऊन आली आहे खेळायला, त्याच्याबरोबर थोडंसं खेळायचं आहे. तर दाखवते मी तुम्हाला. बलून घेऊन आलाय, मला खेळायचं आहे म्हणून. तर चला. हॅलो एव्हरीवन. तर चला आता मी बाहेर चालली, आवरण वगैरे सगळं झालंय. आवडता फारच उशीर होऊन जातो बाहेर जर कुठे जायचं म्हणलं ना. सारांच्या पप्पांनी जो टाइम दिला ना त्या टाइमवर तर माझं कधीच होत नाही. त्याच्यापेक्षा 5 मिनिटं जास्त होतील, पण लवकर काय आवरत नाही. कारण की माझं हमेशा हेच होतं, मी जर कुठं बाहेर जायचं प्लॅन केला आणि आम्ही निघालो तर मला मी टाइम विचारत असते कोणत्या टाइमला निघायचं, पण अशक्य आहे. म्हणजे माझ्याकडून इम्पॉसिबल. आजपर्यंत कधीच मी त्या टाइमवर निघले नाहीये. काही ना काही कामं येतच राहतात, ते पण करावं लागतं, स्वतःचं पण आवरावं लागतं, सारांशला पण रेडी करावं लागतं. तर सगळेच येतात आणि मग सारांश बोलतात तुला टाइम दिला ना तो टायमात तू कधीच आवरू शकत नाही. त्यांना तर माहितीच पडलेलं आहे, म्हणून त्यांनी ते काहीच बोलत नाही. त्याच्यामुळे आता तर चला सारांश पण आवरले. सारांशनी पाणी पिता पिता सगळं बेडच वल्ल करून टाकले, म्हणून तर आज मला टाइम झालाय ते आवरता. तर मी बाहेर कुठे चालले तुम्हाला सांगते. सारांची पप्पाची फ्रेंड आहेत ना, त्यांच्या मुलीचा आज पहिला वाढदिवस आहे. तर तिथे आम्ही चाललोय, तिथे आमंत्रण दिलंय आम्हाला. तर आम्ही चाललोय आता. तर आता वाजले 8 वाजलेत, आता आम्ही निघणारच आहोत. तर चला व्हिडिओचा आनंद घेत राहा. सगळे बोल सगळ्यांना हाय. हॅलो हॅलो. आम्ही बाहेर चाललो. बाय बाय. सारांश बिझी आता खेळण्यामध्ये, काही लक्ष देत नाही. त्याचा डान्स पण चालू आहे. आज चाललाय त्याचा डान्स. मस्त कार सोबत पण खेळतोय. त्याचं काही लक्ष नाही व्हिडिओमध्ये. त्याला मी बोलली तरच हाय करतो. तर त्याचा मूड जर असला ना तो मनानेच हाय करतो. म्हणजे सगळं डिपेंड त्याच्या मूडवरती आहे. मूडमध्ये असला ना खूप छान हाय वगैरे करेल किंवा बोलेल पण. आणि जर मूड नसला ना मग आपल्याला सांगावं लागतं तू हाय कर, हे कर, बोल, तेव्हाच बोलतो. आणि बाहेर जाता त्याचा फुल मूडच असतो, त्याचा काही विषयच नाही. मग त्याला बाहेरच खूप म्हणजे असं फिरायला वगैरे आवडतं. तर त्याला मी बोलली मग बाहेर जायचंय, तो खुश झालाय तो आता. हो ना सारांश, हो ना, तुला बाहेर यायचं, तुला नाही यायचं ना? यायचंय बोलतोय. तुला नाही घेऊन जाणार आम्ही? नाही बोलतोय मला पण यायचंय. तर आमच्या पहिलं निघेल तो. तर चला आम्ही निघतोय मग आता. तो नाही एवढा बरोबर वाटत. सारांश इकडे ना नाही पडत.
छान झाला बड्डे. तुम्ही बघू शकता सारंग त्याच्या आजीला किती त्रास देतोय. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नव्यानं भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.